लॉकडाऊनच्या 5व्या टप्प्यात आपण आहोत. आता सर्वांचे व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. पण असं असलं तरी कोरोनानं म्हणजे कोरोना पूर्वीचं लॉकडाऊनच्या पूर्वीचं जग आणि आताचं जग, आपला महाराष्ट्र आणि भारत देश सर्वांमध्येच प्रचंड फरक पडलाय. हा नेमका फरक काय आहे? तो नुसता आर्थिक पातळीवर आहे का आणखी कुठल्या कुठल्या पातळ्यावर आहे? याची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत ज्येष्ठ विचारवंत सुभाष वारे सर आहेत. वारे सर, प्रजापत्रामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. नमस्ते सर. आपण पाहतोय की आता कोरोनाचा लॉकडाऊन 5व्या टप्प्यात आहे. हळूहळू सगळे व्यवहार सुरू होत आहेत. पण नेमकं जे 3 महिन्याचा जो गॅप आहे त्या 3 महिन्यानं पूर्ण चित्रच पालटवलंय. नेमकं कोरोना पूर्वीचा आपण सुरुवात आपल्या महाराष्ट्रापासून करूया. कोरोना पूर्वीचा महाराष्ट्र आणि आताचा महाराष्ट्र काय चित्र आपल्याला म्हणजे ठळकपणे पाहायला मिळतं? मागील काही वर्षामध्ये एकूणच मानवी समाजावरती जी नैसर्गिक संकट येत आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण बघतोय की दुष्काळ येतोय, महापूर येतोय. आता हे त्याच ह्याच्यात आता हे कोरोनाचं संकट आलं. परंतु हे आतापर्यंतच्या संकटांच्या पेक्षा एक अभूतपूर्व असं वेगळं संकट अशा अर्थानं आहे की आतापर्यंतच्या नैसर्गिक संकटांच्या मध्ये माणूस हा जो एक समाजप्रिय प्राणी आहे, ज्याला समाजामध्ये एकमेकाच्या सोबत वावरायला राहायला आवडतं, असा समाजप्रिय प्राणी माणूस हा नैसर्गिक संकटांच्या मध्ये एकमेकाला मदत करायला धावत होता, एकमेकाच्या वेदनेवर फुंकर घालायला धावत होता. कोरोनाचं जे स्वरूप आहे त्याच्यामुळे या मानवी प्रवृत्तीवरच काही प्रमाणामध्ये एक मर्यादा आलेली आहे. म्हणजे इतका वेगानं त्याचा संसर्ग वाढतोय एका माणसापासून दुसऱ्या माणसांच्याकडे, आणि त्यामुळे अनेकांना घरात बसावं लागलं. घरात बसणं हेच राष्ट्रकार्य आहे. म्हणजे आतापर्यंत कधीही अशी भूमिका कुणी मांडली नसेल. किंबहुना ज्या ज्या वेळेला समाजावरती संकट येतं त्यावेळेला तुम्ही बाहेर पडा, मदत करा, लोकांना मदत करा, असं आव्हान आपलं असायचं. पण कोरोनाचं संकट वेगळं या अर्थानं आहे की तुम्ही घरात बसून राहणं हेच राष्ट्रकार्य आहे. तुम्ही घरात बसून राहिलात तर हेच समाजावरती उपकार होणार आहेत. अशा पद्धतीचं हे संकट आहे. आणि याचा सर्वात वेगळा परिणाम जो होतोय आणि होणार आहे पुढे, तो म्हणजे अगदी सहजपणे जेव्हा आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होतो तेव्हा किमान भारतीय माणसांची तरी प्रवृत्ती ही गळाभेट घेण्याची आहे, ही पाठीवर थोपटण्याची आहे, ही नजरेला नजर भिडवून दिलासा देण्याची आहे. कोरोनानं नेमकं हे हिरावून घेतलंय आमच्यापासून की आता जर कोणी भेटलं आणि काही सांगायला लागलं तर आम्हाला गळाभेट घेता येत नाही, पाठीवरती थोपटता येत नाही, नजरेला नजर भिडवून बोलता येत नाही. मास्क हा अत्यावश्यक बनलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इतर नैसर्गिक संकटांच्या प्रमाणे याचे इतर दुष्परिणाम अनेक आहेतच, पण माणसाला माणसापासून तोडणारं एक प्रकारचं हे संकट आहे. अनेक ठिकाणी असे अनुभव सांगतायत की जे शेजारी गेले अनेक वर्ष एकमेकाच्या सोबत राहत होते, सामूहिक भोजन करत होते, भाज्यांची देवाणघेवाण करत होते, त्याच्यातला एक शेजारी जर का कोणी बाहेरगावी गेलेला असेल आणि तो आज परत आला तर ते संबंध आज पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. एकमेकाकडे संशयानं बघायला या कोरोनानं लावले आणि हे माणसाला सहन होणार नाही. आपल्याला याच्यापासून लवकरात लवकर मार्ग काढावा लागेल. तो लस आल्यानंतर असेल, औषध सापडल्यानंतर असेल, किंवा त्याची भीती गेल्यामुळे असेल, पण माणसांना पुन्हा माणसांच्या जवळ येण्याची मुभा मिळाली पाहिजे. असं आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्या अर्थानं कोरोना नंतरचं जे जग आहे ही माणसांना वेगळ्या प्रकारची अस्पृश्यता निर्माण करणारं जग असण्याची शक्यता आहे. ते आपल्याला टाळावं लागेल असं मी मानतो. म्हणजे सर, आता आपण मगाशी बोलताना बोललो की गळाभेट टळली आहे. आमची एक पिढी आहे किंवा आपली एक पिढी आहे की कितीतरी मोठं संकट असेल, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा या एका वाक्यानं अनेकांना लढायला शिकवलं. पण आता पाठीवरचा स्पर्शच कुठल्या तरी भीती खाली दडपला जातोय काय, असं चित्र आहे. आपण पाहिलं लॉकडाऊनच्या काळात की ठिकठिकाणी मजुरांचे प्रचंड हाल झाले. मजुरांचे तांड्याच्या तांडी रस्त्याने जात असताना कुणी त्यांच्या जवळही जात नव्हतं किंवा त्यांना आपलंसं करत नव्हतं. आणि ते जेव्हा स्वतःच्या गावात गेले तिथंही त्यांचं कुणी त्यांचं गाव त्यांचं स्वागत करायला तयार नाहीये. हा जो सगळा एकंदर घटनाक्रम आपल्याला पाहायला मिळाला,
त्याकडे आपण सामाजिक दृष्टिकोनातून कसं बघताय? हे बघा, म्हणजे आपला भारतीय समाज, जागतिक मानवी समाज अनेक प्रकारच्या मानवनिर्मित अडचणींचा सामना करतो आणि त्याच्यामध्ये द्वेष आणि हिंसा याचा आपल्याला हे दिसतंय की, आणि त्याच्या द्वेष आणि हिंसेच्या मुळाशी काय आहे की आपला स्वार्थ आहे, राष्ट्र समाजाचा स्वार्थ आहे, वैयक्तिक स्वार्थ आहे. भारतामध्ये सुद्धा आपण अनेक वेळा असं म्हणायचो की माणूस फार आपल्यापुरतं बघतोय. कोरोनाच्या काळामध्ये सर्वात आनंदाची बाब जर कुठली घडली असेल ती ही की अतिशय संसर्गजन्य रोग असून सुद्धा काही नागरिक आणि अनेक संघटना मोठ्या प्रमाणावरती बाहेर आल्या आणि तेव्हा जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की टाळेबंदीचा किंवा लॉकडाऊनचा ज्या मजूर समाजावरती सर्वात जास्त घातक परिणाम झालेला आहे, ज्यांचा रोजगार गेलेला आहे, ज्यांना घरं सोडावी लागलेली आहेत, ज्यांना आपल्या गावी जायचंय आणि त्यांना खायला काही नाहीये, ते म्हणजे एक नक्कीच आहे की आपल्या भारत देशानं मागच्या काही कालखंडामध्ये नोटाबंदी आणि आता लॉकडाऊनमुळे मजूर समाजाला जे भोगायला लावलं, जे सोसायला लावलं, ते आपलीच मान शरमेनं खाली जाण्याजोगं आहे. पण दुःखातही एक जी चांगली बाब असते किंवा संकटामध्ये जी चांगली बाब दिसून येते ती अशी आहे की सरकारनं जेवढी मदत केली असेल मजुरांना, तेवढीच मदत ही नागरी समाजाने केलेली, नागरिकांनी केली, कार्यकर्त्यांनी केली, संघटनांनी केली, संस्थांनी केली. आणि मला असं वाटतं की भारताला एक राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी ही नैसर्गिक काळामध्ये माणुसकी जपण्याची जी परंपरा आहे, बंधुता जपण्याची जी परंपरा आहे, याचे जे अनेक चित्र दिसलं, अनेकांनी केलं, खूप सकारात्मक कहाणी आहे त्याच्या. तर मला असं वाटतं आपल्याला पुढे जाण्यासाठी हेच जास्त महत्वाचं आहे, हे जास्त सकारात्मक आहे. याच्या आधारावरती आपण माणुसकी उभी करू शकतो, बंधुता पुन्हा रुजवू शकतो, असं ते चित्र होतं असं मी मानतो. सर, हे आपण सांगतोय की हे चित्र निश्चितपणे पाहायला मिळालं. अगदी गाव पातळीवर सुद्धा, म्हणजे जे क्वारंटाईन केलेले मजूर होते, जे शाळेत कुठल्या तरी संस्थेत कुठल्या तरी इमारतीत त्यांना दुधापासून जेवणापर्यंतची सोय करणारा समाजाचं एक चित्र एकीकडे होतं. आणि दुसरीकडे एक चित्र असंही पाहायला मिळालं की एखादा माणूस मेल्यानंतर त्याचा मुलगा किंवा त्याचे नातेवाईक त्याच्या अंत्यविधीलाही येत नाही, किंवा एखाद्या शेजारी कुठला तरी माणूस अस्वस्थ होतोय, त्याला दवाखान्यात जायचंय, पण त्याला घेऊन जायला कोणी तयार नाही. मग हे नेमकं कोणतं चित्र, समाजाचं कोणतं चित्र खरं आहे? तुम्ही जी उदाहरणं दिली त्या बाबतीत मी असं म्हणेल की एका बाजूला या रोगाबद्दलची माध्यमांनी आणि सर्वांनीच म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी निर्माण केलेली भीती ही इतकी मोठ्या प्रमाणावर बसलेली होती, आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या या संदर्भातल्या ज्या सूचना होत्या, जे आदेश होते, हे आदेश नीटपणे नागरिकांच्या पर्यंत पोहोचत नव्हते. किंबहुना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि तुमची स्थानिक महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांच्या सूचनांच्या मध्येही अनेक वेळेला थोडासा फरक होता, त्याच्यात थोडीशी संभ्रमावस्था होती. आणि म्हणून अनेक ठिकाणी ज्या नागरिकांना मदत करावीशी वाटते ते नागरिक सुद्धा म्हणजे या दोन्ही गोष्टी की माध्यमांनी निर्माण केलेली भीती पण आणि सरकारच्या या संदर्भातले नेमके आदेश काय आहेत हे न कळल्यामुळे अनेक जण मागे राहिले, हे बरोबर आहे. त्याच्यामुळं इतका लगेच दोष देता येणार नाही त्यांना. पण तुम्ही म्हणता हेही खरंय की एका बाजूला काही नागरिक मदत देण्यासाठी रस्त्यावरती येत असताना, बाहेर पडत असताना, किंवा पोलीस, नर्सेस, डॉक्टर, आरोग्य सेवक, वीज पुरवठा करणारे कर्मचारी, बँक कर्मचारी, हे अशा सगळ्या अत्यंत घातक काळामध्ये सुद्धा किंवा अत्यंत संभ्रमावस्थ काळामध्ये सुद्धा आपल्या सेवा देत होते. पण त्याच बाजूला काही नागरिक मात्र जी साध्या साध्या गोष्टी त्यांना करणं शक्य आहे तेही करत नव्हते. म्हणजे एक व्हिडिओ तर असाही आला की हॉस्पिटलमध्ये जे मृत्यू पावलेले कोरोना पेशंट आहेत तिथे जाऊन म्हणजे पीपीई किट घालून 2 चोर अहमदाबादला हॉस्पिटलमध्ये जात होते आणि त्या मृत्यू पावलेल्या पेशंटच्या अंगावरचं काही मौल्यवान वस्तू असेल तर ती चोरून घेऊन जात होते, असं एक बातमी दाखवली होती. मी त्या बाबतीत एवढंच म्हणेल की हा सनातन प्रश्न आहे. सर्व माणसं माणुसकीच्या पातळीवर एका लेवलला कधीच नसतात. मी नेहमी त्या बाबतीत गमतीनं असं म्हणत असतो की डार्विन नावाच्या शास्त्रज्ञानं उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला, जो सिद्धांत असं सांगतो
की माणूस म्हणजे होमोसॅपियन हा सुद्धा एकेकाळी प्राणीच होता आणि प्राणी अवस्थेतले गुणधर्म सोडत आणि मनुष्यत्वाचे गुणधर्म स्वीकारत तो हळूहळू हळूहळू माणूस बनण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि तो हळूहळू माणूस बनत चाललेला आहे. पण डार्विनला याचा अंदाज नाही आला की प्राणी अवस्थेचे गुणधर्म सोडून देणं आणि मनुष्यत्वाचे गुणधर्म स्वीकारणं याच्या बाबतीत काही माणसं बरीच मजल मारतात, पण काही माणसं मात्र मागेच रेंगाळतात. प्राणी अवस्थेचे गुणधर्म सोडून देण्याच्या बाबतीत ते जरा आळस करतात, ते त्यांना मागेच रमावंसं वाटतं आणि काही जण तर उलटाही प्रवास सुरू करतात मनुष्यत्वाकडून प्राणी अवस्थेकडे. तर अशी वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं आपल्या आजूबाजूला दिसतात. आपल्या समोरचं ते आव्हान आहे की मनुष्यत्वाच्या दिशेनं प्रवास व्हायला हवा सर्वांचा आणि तो वेगवेगळ्या पद्धतीनं कधी कायद्याचा धाक दाखवून तर कधी प्रबोधन संस्कार यांच्या माध्यमातून सर्वांनी करावा. पण तुम्ही म्हणताय हे चित्र नक्कीच आहे की काही माणसं याही परिस्थितीत आपला फायदा किंवा आपली सुरक्षितता ही जास्त महत्वाची मानत होते. ते आपल्या समोरचा एक सनातन प्रश्न आहे आणि त्याला आपल्याला भिडावं लागेल. सर, हे जसं चित्र म्हणजे आपण म्हणतोय की वेगवेगळ्या प्रकारची 2 चित्र पाहायला मिळाली. मुळात कोरोनाचा प्रवास जो सुरू झाला तो स्टे होम स्टे सेफ या स्टे होमवर आपण एवढं केंद्रित झालो की आता नंतर त्या स्टे होमचा अर्थ अनेकांनी आता आमच्या घरी कुणी यायचं नाही किंवा आम्ही कुणाच्या घरी जाणार नाही हा या मर्यादेपर्यंत पोहोचलाय. मग कुठेतरी जे भावनिक नातं होतं त्या भावनिक नात्यानं एकमेकाला म्हणजे आधार मिळायचा भावनिक नात्याचा त्या नात्याच्या याला कोणतरी धक्का बसलाय. तर पुढचं जग कसं असेल याच्यातनं बाहेर कसं मिळेल हे पुन्हा जिवंत कसं करता येईल काय करावं? पुढचं जग जे आहे ते म्हणजे मी आधी म्हणालो तसं की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. लोकलच्या गर्दीमध्ये तो जर घुसमटला तर त्याला माणसांची भीती वाटते. हे जितकं खरं आहे तितकंच तो जर रानातून किंवा जंगलातून तास 2 तास एकटा चालत असेल आणि 2 तास त्याला जर एकही माणूस बघायला मिळाला नाही तरी तो घाबरतो. म्हणजे खूप माणसांच्या मध्येही तो घाबरतो आणि माणूसच दिसला नाही 2 तास दुसरा तरी तो घाबरतो. पण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि तो याच्यावरती मात करेल. तुम्ही म्हणला तसं मी आधी म्हणालोच की कोरोनाच्या संकटानं खरं म्हणजे ही जवळ येण्याची भावनिकता जपण्याचीच आपली जी प्रवृत्ती होती तिच्यावर एक प्रकारे घाला घातला होता. पण आपल्याला त्याच्यावर मात करावी लागेल. कोरोनावरती जेव्हा लस सापडेल किंवा कोरोनावरती जेव्हा औषध मिळेल किंवा कोरोनाची भीती संपेल हर्ड इम्युनिटीमुळे सामूहिक दृष्ट्या प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे भीती संपेल त्यावेळेला आपल्याला पुन्हा हे बंधुतेचे भावनिकतेचे बंध जपावे लागतील आणि स्टे होम तर नाहीच नंतरच्या काळात परतो पुन्हा आपण एकमेकाच्या जवळ येणं हे करावं लागेल. पण हे जे कोरोना नंतरचं जग आहे याच्या बाबतीत आपल्याला फार गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. म्हणजे आपल्याकडे अनेक वेळेला अलीकडच्या काळात समाजवाद या धोरणाबद्दल किंवा समाजवाद या तत्वज्ञानाबद्दल आपली एक प्रकारची नाराजी किंवा द्वेष व्यक्त करणारी माणसं सापडतात. समाजवादाला दोष देणारी माणसं खूप सापडतात. परंतु कोरोनाच्या काळात जे आज चित्र दिसलं की जेव्हा एक प्रचंड मोठं संकट मानवी समाजावरती आलं तेव्हा सरकारी दवाखान्यामध्येच माणसांना जाऊन उपचार घ्यावे लागले. तुमच्यावर त्या संकटामध्ये जेव्हा सरकारी व्यवस्था उभी राहते यालाच समाजवाद म्हणतात. दुसऱ्या बाजूला जेव्हा मजूर अडचणीत आले मजुरांचे जेवणाखाण्याचे हाल झाले तेव्हा ते मजूर ज्या कारखान्यांच्या मध्ये काम करत होते त्या कारखान्यांनी जबाबदारी झटकली, खाजगी क्षेत्रानं जबाबदारी झटकली, पण सरकारला मात्र मजुरांच्या जेवणाच्या आणि प्रवासाच्या व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करावी लागली. मजूर अडचणीत असतात तेव्हा खाजगी क्षेत्र त्यांना वाऱ्यावर सोडतं आणि सरकारी क्षेत्राला मात्र आंदोलकांच्या दबावातून असेल स्वयंप्रेरणा असेल पण सरकार ही व्यवस्था करतं. यालाच समाजवाद म्हणतात. मला असं वाटतं की शेवटी मानवी समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी सरकारलाच उभं राहावं लागतं. समाजवादी तत्वज्ञानच उपयोगी पडतं. हे कोरोनानं दिलेला धडा व जोर जोरात सांगितला पाहिजे. समाजवादाला दोष देणाऱ्या लोकांना हे सांगितलं पाहिजे की अरे बाबांनो, जेव्हा कडूनिकडीचा प्रसंग आला तेव्हा खाजगी दवाखाने कामाला आले नाहीत,
ज्या कारखानदारांची तुम्ही उत्पादन वाढवून सेवा करत होता त्या कारखानदारांनी तुम्हाला वाऱ्यावरती सोडलं. शेवटी सरकारलाच मदतीला यावं लागलं आणि समाजवाद यापेक्षा वेगळा काही नसतो. मग असं जर असेल तर मग आपण कोरोना नंतरच्या शांततेच्या काळामध्ये मला असं वाटतं की जी दोन मुख्य संकट आपल्या समोर उभी राहिलेली आहेत की आमच्यासारखे जे जन आंदोलक गेले अनेक वर्ष सार्वजनिक आरोग्य सेवा ह्या बळकट करा म्हणून सांगत होते, प्राथमिक आरोग्य केंद्र ही छोट्या गावापर्यंत पोहोचवा म्हणून सांगत होते, सार्वजनिक आरोग्य सेवांच्या मध्ये ज्या रिक्त जागा आहेत डॉक्टरांच्या, नर्सेसच्या, आरोग्य सेवकांच्या, या जागा भरा आणि सामान्य माणसाला दुखणं अंगावर काढण्याची वेळ येऊ देऊ नका, हे जे आम्ही सांगत होतो त्याला एका अर्थाने बळ मिळालंय. आणि म्हणून संकट आल्यावरती मग कोविड रुग्णालय जसं मुंबईमध्ये BKC मध्ये उभं राहिलंय, जसं पुण्यामध्ये बालेवाडी क्रीडा संकुलात उभं राहिलंय, तर ही आरोग्य केंद्र जी आहेत ही आता नियमित बनावीत, सरकारी रुग्णालय वाढावीत, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाढावीत, सरकारी आरोग्य सेवामध्ये मनुष्य भरती व्हावी, दवाखाने औषधांची खरेदी व्हावी. ह्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी इथून पुढच्या काळात सरकारला खर्च करावा लागेल, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करावी लागेल. हे जितकं खरं आहे तितकंच कोरोना नंतरच्या काळामध्ये आज जे सर्वात महत्वाचं संकट आज उभं राहिलं की टाळेबंदी हाच एक महत्वाचा उपाय आपण मानला. आता तोच एकमेव उपाय होता की नव्हता या बाबतीत वेगवेगळी मतं आहेत आणि मी असं म्हणेल की हे जे संकट इतकं अभूतपूर्व होतं की सरकारनं टाळेबंदीचाच अवलंब करायला पाहिजे होता की आणखी काही मार्ग काढायला हवा होता. या बाबतीमध्ये आफ्टर थॉट किंवा आता घटना घडून गेल्यानंतर शहाणपण सुचवण्यात काही अर्थ नाही. त्यावेळेला जे सुचलं ते केलं, पण त्याच्यामुळे जी अर्थव्यवस्था आज आपली गाळात गेली, त्याच्यामुळे अर्थव्यवस्था जी एका गंभीर संकटातून आणखी गंभीर संकटाकडे गेलेली. म्हणजे मी पुन्हा या ठिकाणी मुद्दाम स्पष्ट करतो की केंद्र सरकारला कोरोनाचा एक आधार मिळालाय. वास्तविक आता कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच भारतामध्ये बेरोजगारीचा दर सर्वोच्च पातळीवरती पोहोचला होता. कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच भारतामध्ये शेतकरी आत्महत्यांच्या संख्या वाढत गेल्या होत्या. कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या माध्यमातून कामगारांच्या अनेक अधिकारांचा बळी देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि असंघटित मजदूर अडचणीत आले होते. कामगारांना त्यांच्या घामाचा न्याय मिळण्याची प्रक्रिया आणखी अडचणीत आली होती. कोरोनामुळे ते संकट आणखी वाढलंय. कोरोनामुळे अर्थव्यवस्था आणखी संकटात आली आणि सर्वात अडचण आज अशी आहे की लोकांची क्रयशक्ती कमी झालेली आहे आणि रोजगार जवळपास संपलेले आहे. कोट्यावधी लोकांचा रोजगार गेलेला आहे आणि म्हणून कोरोना नंतरच्या जगामध्ये रोजगार पुरवण्याच्या कामाला सरकारला प्राधान्य द्यावं लागेल. रोजगार पुरवण्याच्या कामाला प्राधान्य देणं म्हणजेच समाजवाद असतो. म्हणजे मला पुन्हा सांगायचंय की कोरोनाच्या संकटानं सर्वात मोठा दिलेला जर धडा कुठला असेल की तुम्ही समाजवादाचा कितीही द्वेष करा पण तुम्हाला समाजवादी धोरणांचा अवलंब केल्याशिवाय मार्ग नाही. म्हणून रोजगार निर्मितीसाठी काय करता येऊ शकेल? सरकारनं काही पावलं उचलली आहेत, निश्चितच उचलली आहेत. सरकार काहीच करत नाही असं मी म्हणणार नाही, परंतु त्याला आणखी गती द्यावी लागेल. छोटे उद्योगधंदे, लघु उद्योगधंदे, मध्यम उद्योगधंदे यांच्या बाबतीत सरकारनं काही पावलं उचलली आहेत की आणखी त्यांना सपोर्ट करावा लागेल, कारण तेच रोजगार निर्माण करत असतात. जे मोठे उद्योगधंदे आहेत आणि जे सरकारच्या मोठ्या मोठ्या सवलती आजपर्यंत लाटत होते, किंबहुना निवडणूक काळात सरकारी पक्षाला, विरोधी पक्षाला निधी पुरवणारे जे क्रोनी कॅपिटलिस्ट आहेत ते रोजगार निर्माण करण्याच्या बाबतीत उपयोगाचे नाहीत. म्हणून लघु उद्योग, मध्यम उद्योग यांना जेवढ्या आतापर्यंत प्रोत्साहन परत धोरणं जाहीर झाले त्याच्यापेक्षा अधिक मदत कशी होईल हे बघितलंच पाहिजे. पण त्याचबरोबर भारतासारख्या देशात रोजगार निर्मिती करणारं सर्वात मोठं जे काही क्षेत्र आहे ते शेतीचं क्षेत्र आहे आणि नेमकं त्या क्षेत्राकडे गेले अनेक वर्ष दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतीसाठी विजेची सोय म्हणजे हुकमी विजेची सोय, हुकमी पाण्याची सोय, खात्रीशीरपणे खतं, बी बियाण्याचा पुरवठा आणि तेही क्रमशः टप्प्याटप्प्यानं ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जाणारी व्यवस्था, हे करून शेतमालाच्या हमीभावाची यंत्रणा नीटपणे उभी करून आपल्याला
शेतीमधून अधिकाधिक रोजगार कसा निर्माण होईल हे बघावं लागणार आहे. कारण अजून आपण स्टे होमच्या मानसिक प्रक्रियेत आहोत. स्टे होमचं सूत्र जेव्हा बदलेल तेव्हा लोक घराबाहेर पडणार आहेत आणि त्यांना रोजगार हवा असणार आहे, त्यांच्या हाताला काम हवं असणार आहे. स्वयंरोजगारी अडचणीत आलेत, मजूर अडचणीत आलेत, छोटे उद्योग अडचणीत आलेत, शेतमालाला बाजारपेठ न मिळाल्यामुळे ते अडचणीत आलेत. त्यामुळं अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला आता रोजगार निर्मिती हाच प्राधान्याचा विषय आर्थिक धोरणांचा ठेवावा लागणार आहे आणि त्यासाठी दबाव निर्माण करावा लागणार आहे. रोजगार निर्मितीला प्राधान्य देणारं आर्थिक धोरण यालाही समाजवादच म्हणतात, मी असं म्हणेन. आणि पण त्याच्याकडे आपल्याला जावंच लागणार आहे. इथून पुढच्या कोरोना नंतरच्या जगात मी इथं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर म्हणून थांबतो. कोरोना नंतरच्या जगात पुन्हा एकदा बंधुता, मानवता आणि माणसांनी एकमेकाला जवळ येऊन एकमेकाच्या सुखदुःखात सामील होण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी दबाव वाढवावा लागणार आहे. रोजगार निर्मिती हेच आर्थिक धोरणाचं मुख्य सूत्र किंवा मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे, हेही आपल्याला करावं लागणार आहे कोरोना नंतरच्या जगामध्ये. तर आपण म्हणजे रोजगार निर्मितीचा प्रश्न घेतलाच आहे, पण एक चित्र मागच्या काही काळात पाहायला मिळते. तुम्ही बीड जिल्ह्याचं उदाहरण दिलं की मागच्या 2 महिन्यात साधारणतः 40,000 लोक पुण्या मुंबईवरनं बीडच्या खेड्यापाड्यात पोहोचले. ती लोक आता परत पुण्या मुंबईला जातील का हे सांगणं सध्या तरी अवघड आहे. किमान पुढचे 6 महिने 1 वर्ष तरी ती लोक पुण्या मुंबईला परत जायच्या मानसिकतेत नाही. मग अगोदरच गावच्या शेतीतला रोजगार अडचणीत आलेला असताना हा जो पुन्हा मोठ्या प्रमाणात वर म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागात पोहोचलाय, तर हा जो ताण आहे तो गावच्या अर्थव्यवस्थेला पेलवणार आहे का? आणि जर त्यासाठी मग काय करावं लागेल, म्हणजे गावच्या पातळीवर काय करावं लागेल? मी मध्ये अशी भूमिका मांडली होती की महाराष्ट्रातून अनेक मजूर उत्तर प्रदेश, बिहार मध्ये गेले आणि त्या निमित्तानं मग प्रत्येक पक्षाने आपापलं राजकारण करायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असं म्हणाले की इथून पुढे आमच्या परवानगीशिवाय मजुरांना उत्तर प्रदेशच्या बाहेर आम्ही जाऊ देणार नाही. आता ते योगींची काय समज आहे मला माहित नाही, परंतु उत्तर प्रदेशच्या मधील नागरिकांना रोजगाराच्या शोधात बाहेर जावं लागतं हे उत्तर प्रदेशचं अपयश आहे खरं म्हणजे. मग त्याच्यावर राज ठाकरेंनी लगेच भूमिका घेतली की पण आम्हीच महाराष्ट्रात असे मजूर जेव्हा येतील तेव्हा आमच्या परवानगीशिवाय येऊ देणार नाहीत. परवानगी वगैरे शब्द बाजूला ठेवू, पण राज ठाकरेंचा त्यातला एक मुद्दा मी मान्य करतो की जी मायग्रंट लेबर एक ऍक्ट आहे सरकारचा, त्याचं पूर्ण नाव मला आता आठवत नाही, पण मायग्रंट लेबर ऍक्ट नुसार जे मजूर यातून दुसऱ्या राज्यात जातात त्यांची नोंदणी असली पाहिजे आणि नोंदणी झाल्यानंतर त्यांना योग्य सुविधा कामाच्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे, वेतनही नीट मिळालं पाहिजे असं सांगणारा तो कायदा आहे ज्याच्याकडे आपण आजपर्यंत दुर्लक्ष केलं होतं. तर आता निदान त्या कायद्याची अंमलबजावणी नीट व्हावी. पण मी तुमच्या प्रश्नाकडे येतो की जे मजूर आज पुणे, मुंबई, ठाण्यासारख्या शहरामधून समजा उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेले असतील किंवा बीड जिल्ह्यात गेले असतील, माझं म्हणणं असं आहे की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तर सोडाच, पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ग्रामीण भागातून आता महाराष्ट्राच्या शहरांच्या मध्ये सुद्धा कोणाला यावं लागू नये अशी परिस्थिती आपल्याला निर्माण केली पाहिजे. कारण मागच्या काही वर्षामध्ये ग्रामीण भागात पायाभूत सुविधा नाहीत, ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या जवळ क्रयशक्ती नाही आणि म्हणून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर शहरामध्ये होतं. अर्थात या स्थलांतराच्या मध्ये एक आणखी सामाजिक मुद्दा सुद्धा आहे बघा. मी तो माझ्या एका फेसबुक पोस्ट मध्ये लिहिला होता. तो असा आहे की म्हणजे आपल्या तुमच्या मूळ मुद्द्याकडे तर येतोच, पण तो त्यातला सामाजिक मुद्दा पण महत्वाचा आहे. जे लोक पुणे, मुंबई सारख्या शहरामध्ये रोजगाराच्या शोधात आले होते आणि जे आज पुन्हा बीड जिल्ह्यात माघारी गेलेत, यातले बहुतेक हे जाती व्यवस्थेमध्ये तळाच्या जातींच्या मध्ये राहणारे आहेत, तथाकथित निम्न जातींच्या मधले हे सगळे मजूर आहेत आणि त्यांना गाव सोडावं असं वाटतं. याचं एक कारण जसं गावात रोजगार नाही हे आहे, तसं गावामध्ये जाती व्यवस्थेचा जाच अधिक असतो. जाती व्यवस्थेचं शोषण तिथे अधिक अंगावर येणार असतं, तिथला अन्याय अधिक अंगावर येणार असतो, तिथं एक सामाजिक प्रतिष्ठा नसते. शहरामध्ये अनेक कारणांनी जात तितका प्रभाव टाकत नाही, ती मनातून गेलेली असते असं नाही,
पण शहरीकरणाच्या कारणांनी जात तितका प्रभाव टाकत नाही, म्हणून या माणसांना शहरामध्ये सुरक्षित वाटतं, आपली प्रतिष्ठा जपली जाते असं वाटतं. त्याचबरोबर तुम्ही जरा जाऊन बघा ग्रामीण भागात, शहरातून ग्रामीण भागात आलेल्या कुटुंबांच्या पुन्हा माघारी जाण्याचा हट्ट त्या कुटुंबातली बाई करणार आहे. बघा, तुम्हाला सांग, ती जी सून असणार आहे तरुण, ती बाई, तिचा हट्ट असणार आहे की जरा परिस्थिती निवळली की आपण परत पुण्या मुंबईमध्ये जाऊया. का? कारण शहरातलं वातावरण नाही म्हणलं तरी बाईला जरा मोकळी देणार असतं, बाईला जरा निर्णय प्रक्रियेत स्वातंत्र्य देणार असतं. अजूनही ग्रामीण भागामध्ये आपल्या जुन्या संस्कृतीनुसार बाईला सार्वजनिक ठिकाणी वावरण्याच्या बाबतीत तितकी मोकळीक नाही, आणि घरामध्ये सुद्धा जिथे सर्व एकत्र राहतात तिथे निर्णय प्रक्रियेमधलं तेवढं स्वातंत्र्य आहे. अर्थात कुटुंब व्यवस्था जपली पाहिजे आणि त्या कुटुंब व्यवस्थेनं बाईला अधिकार दिले पाहिजेत, पण शहरामध्ये जेव्हा हे कुटुंब राहतं तेव्हा त्या बाईला जरा मोकळीक मिळते, जरा तिला बरं वाटतं. जर आज बीड जिल्ह्यात आलेल्या या कुटुंबांना पुन्हा पुण्या मुंबईमध्ये येऊ नये असं आपलं वाटत असेल तर तो रोजगार तर निर्माण झालाच पाहिजे, त्याच्याविषयी मी बोलतोच. पण ग्रामीण भागामध्ये जाती व्यवस्थेचा जाच कमी होण्याच्या दृष्टिकोनातून, ती जे सामाजिक सलोखा वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हालचाल करावी लागेल आणि बाईला मोकळीक मिळेल अशी वातावरण निर्माण करावं लागेल, मग ते तिथं टिकतील. पण मुख्य मुद्दा आहे रोजगाराचा. हा रोजगार कसा मिळणार? मला स्वतःला असं वाटतं की गेले अनेक वर्ष ज्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष झालंय, ग्रामीण भागामध्ये सुद्धा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. ग्रामीण भागामध्ये वीज, पाणी आणि रस्ते या सुविधा जर झाल्या तर माणसं राहतील. हे जे मजूर आलेले आहेत त्यांचं सोडा, पण आपल्या मुद्द्याशी संबंधित आणखी एक मुद्दा आहे. गावामध्ये ज्यांना गावासाठी नेमलेले जे सरकारी कर्मचारी असतात आणि ज्यांना सरकारचा पगार मिळतो, निश्चित पगार मिळतो दर महिन्याला, असे सरकारचे कर्मचारी गावात राहत नाहीत, ही एक फार मोठी अडचण आहे. बरोबर. तिथल्या तिथं ते निदान तालुक्याच्या ठिकाणी जाऊ मागतात, कारण गावात मुख्य पायाभूत सुविधा नाही आहेत. पण जर गावात पायाभूत सुविधा निर्माण केल्या तर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीचा रोजगार तर निर्माण होईलच, पण त्याचबरोबर जे कोणी 8-10 सरकारी कर्मचारी जेव्हा त्या गावात राहायला सुरुवात करतील तेव्हा ते भाजीपाला त्याच गावातला विकत घेतील, दूध त्याच गावातून विकत घेतील, किराणा त्याच गावातून विकत घेतील, त्यांची मुलं त्याच ठिकाणच्या शाळेत जातील. मला असं वाटतं की नाही म्हणलं तरी गावातली क्रयशक्ती वाढायला त्याचा हातभार लागणार आणि ते आवश्यक आहे. म्हणून गावातच मजुरांनी राहावं यासाठी पहिल्यांदा आपल्याला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करावा लागेल. वीज, पाणी, रस्ते, त्याच्यावरती रोजगार निर्माण होऊ शकेल. आणि दुसऱ्या बाजूला शेतीसाठी, तर शेतीचा विषय आता या चर्चेमध्ये इतक्या कमी वेळेत मांडणं अवघड आहे, पण शेतीच्या बाबतीत अनेक सपोर्ट सिस्टीम उभी करण्याची गरज आहे. पण थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर आधी म्हणालो तसं वीज आणि पाणी शेतीसाठी हुकमी व्यवस्था उभी करणं, हळूहळू ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जाण्यासाठी आज रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना जे करोडो रुपयाचं अनुदान सरकार देतं, ते करोडो रुपयाचं अनुदान क्रमशः गावामध्ये जे ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळणारे शेतकरी असतील त्यांच्याकडे डायरेक्ट जर ते वळवलं तर गाव पातळीवरती हळूहळू शेतीचं उत्पादन वाढेल. त्या शेतीच्या उत्पादनाला अधिक भाव मिळण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे. आणि ग्रामीण भाग, आणि पुढचा दुसरा मुद्दा जो आहे तो अलीकडच्या काळामध्ये ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या, फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी नावाची जी उभं राहते, अजून प्राथमिक अवस्थेत आहे, अजून शेतमालाचं ग्रेडिंग, सेपरेटिंग आणि पॅकिंग म्हणजे माल निवडणं, वेगवेगळा करणं आणि पॅकिंग करणं एवढ्यापुरत्याच त्या शेतकरी कंपन्या मराठवाड्यात काम करतायत. इकडे पश्चिम महाराष्ट्रात काही वेगळ्या पातळीवर त्या कंपन्या काम करतायत. पण या शेतकरी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली पाहिजे. त्यांना अधिक मोठ्या प्रमाणावर सीड मनी उपलब्ध करून दिला पाहिजे, टेक्निकल नो हाऊ त्यांना दिलं पाहिजे. सहकार क्षेत्रानं एकेकाळी ग्रामीण भागातली क्रयशक्ती वाढवली होती, परंतु भाई भतीजा वाद, त्याच्यानंतर अकार्यक्षम व्यवस्थापन आणि भ्रष्टाचार, म्हणजे नातेवाईकशाही
अकार्यक्षम व्यवस्थापन आणि भ्रष्टाचार यामुळं सहकार क्षेत्र बदनाम झालं. पण त्या सहकार क्षेत्रानं आपली एक भूमिका बजावलेली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे सहकार क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र याचा एक मधला प्रकार आहे, जो फक्त शेतकरीच याच्यामध्ये भागीदार असतात. या शेतकरी कंपन्याच्या माध्यमातून शेतमालाचं व्हॅल्यू ऍडिशन, टोमॅटो असेल, बटाटा असेल किंवा ज्वारी, सोयाबीनचं सुद्धा अधिक सेपरेशन करून चांगला माल बाजारात आणण्याची प्रक्रिया असेल, ग्राहकाला हवं त्या पद्धतीच्या छोटं छोटं पॅकिंग असेल, अशा पद्धतीच्या याच्यात या शेतकरी कंपन्यांना आणलं पाहिजे आणि शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून शेतमालाची व्हॅल्यू ऍडिशन, प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून व्हॅल्यू ऍडिशन हे जर केलं तर ग्रामीण भागात रोजगार निर्माण होऊ शकेल. या बाबतीमध्ये एक पॉप्युलर मागणी म्हणून आमच्यापैकी काही जण असं म्हणतायत की प्रत्येक तालुक्यात एक शहर उभं करा. म्हणजे जी शहराकडं, मोठ्या शहरांच्याकडे जाण्याची जी काही सवय आहे किंवा जावं लागतंय नाईलाजानं, तर प्रत्येक तालुक्यामध्ये एक छोटं, म्हणजे सरकारनं जे 100 स्मार्ट सिटीची योजना आणली होती, 100 स्मार्ट शहरं, तर अशी स्मार्ट शहरं नको, परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणारं शहर उभं करणं ही सुद्धा एक मागणी असू शकते. यातून ग्रामीण भागातलं पलायन रोखलं जाईल, शहरांची सूज कमी होईल, शहरांच्या मधले प्रदूषणापासून ते वाहतूक कोंडीपर्यंतचे प्रश्न थोडेसे कमी होतील आणि ग्रामीण भागातही माणसं एक अधिक चांगलं जीवनशैलीसह जगायला लागतील. यासाठीचा दबाव इथून पुढच्या काळात वाढवावा लागेल असं मला वाटतं. सर, पायाभूत सुविधा वाढवायच्या किंवा नवीन शहरं निर्माण करायची, प्रत्येक तालुक्यात एक शहर उभं करायचंय, ही मागणी एकीकडे आहे. दुसरीकडे सरकार मात्र आता आमच्याकडे पैसाच नाहीये, म्हणजे ही भूमिका सरकारनं मागच्या काही दिवसात घेतली. आधी नियोजन समितीचा जो निधी असतो प्रत्येक जिल्ह्याचा, त्याला सुद्धा फक्त 33% निधी उपलब्ध होईल आणि त्यातला 25% तुम्ही कोरोनावर खर्च, म्हणजे कोरोना उपाययोजनावर खर्च करायचा आहे, किंवा मग रस्त्याचा निधी असेल, सिंचनाचा निधी असेल, महावितरणचा निधी असेल, आता तो आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, हे तुम्हाला सगळं थांबवा, जी कामं सुरू आहेत ती सुद्धा थांबवा, अशी भूमिका एकीकडे सरकार घेत आहे. मग हा समतोल साधणार कसा? नाही, त्याला उपाय आहेत. म्हणजे कोरोनाच्या संकटामुळे जे आर्थिक स्लोडाऊन झालं, आर्थिक व्यवहार ठप्प झाले आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे सरकारचा महसूल पण थांबला आणि तो महसूल थांबल्यामुळे आता सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे असं सांगितलं जातंय आणि ते खरं आहे. मी असं मानतो, म्हणजे मी एक जनआंदोलक आहे आणि तुमच्या समोर बोलण्यापूर्वीच मी काय काय स्टँड घेतलेले ते मुद्दाम सांगेल. मी असं मानणारा कार्यकर्ता आहे की जनआंदोलकांनी सरकारनं कोणत्या कोणत्या योग्य कारणांच्यासाठी खर्च करावा हे जसं मांडलं पाहिजे, तसंच कोणत्या कोणत्या योग्य कारणांनी सरकारचा महसूल वाढू शकतो हे जे विचार करणं आहे हे सुद्धा जनआंदोलकांचा विषय असला पाहिजे. जनआंदोलकांनी असं केवळ मानू नये कधीच की आम्ही फक्त सरकारने काय करावं एवढंच सांगू, एवढे पैसे इथं खर्च करा, तेवढे पैसे तिथं खर्च करा. त्या बाबतीमध्ये माझी भूमिका इतरांच्या पेक्षा नेहमीच थोडीशी वेगळी राहिलेली आणि म्हणून आम्ही काही कार्यकर्त्यांनी यापूर्वीच असं मांडलेलं आहे. तर ते जे मांडलेलं आहे त्याच्यात ते समजण्यासाठी मी थोडीशी पार्श्वभूमी सांगू इच्छितो. कोरोनानं अडचण निर्माण केलेली आहे आणि कोरोनानं आर्थिक व्यवहार ठप्प केल्यामुळे महसूल सरकारचा कमी झाला, हे बरोबर आहे. पण कोरोनाच्या आधीच्या काळातच आम्ही काही सुचवत होतो, ते मी आधी सांगतो आणि मग आत्ताच सांगतो. कोरोनाच्या आधीच्या काळात जेव्हा अरुण जेटली अर्थमंत्री होते आणि त्यांनी मांडलेला जो एक अर्थसंकल्प होता, मला वाटतं 2018 सालचा अर्थसंकल्प, तो अर्थसंकल्प 24 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. त्यावेळेला आमच्यातले जे कार्यकर्ते अर्थशास्त्राबद्दल खूप जाणकार आहेत, त्या जाणकार असलेल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये उद्योग क्षेत्राला ज्या कर सवलती दिल्या जातात, जे उद्योग क्षेत्र रोजगार निर्मितीच्या कामात उपयोगी पडत नाही, म्हणजे मी हे लघु उद्योग मध्यम उद्योगांचं बोलत नाही, त्यांना कर सवलती दिल्याच पाहिजे. पण जे प्रचंड मोठे उद्योग आहेत ज्यांचा रोजगार निर्मितीला फार उपयोग होत नाही, जे कार्यक्षम व्यवस्थापनही चालवत नाहीत, जे वेळेला अशी भूमिका घेतात, मी फार महत्वाचं सांगतोय आता की नफा असेल तोपर्यंत खाजगी आणि तोटा झाला की तो मात्र सार्वजनिक.
बरोबर. हे या मोठ्या उद्योगांचं सूत्र राहिलेलं. हे भांडवलशाहीचं सूत्र नाही आहे की जोपर्यंत नफा आहे तोपर्यंत फक्त तो खासगी राहील. तोटा झाला, तोटा कोणामुळे होतो? त्यांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे होतो, त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे होतो. खासगी क्षेत्रात भ्रष्टाचार नसतो हे मिथ आहे. खासगी क्षेत्रातही भरपूर भ्रष्टाचार असतो. तर त्या काळात ते आम्ही सांगत होतो, म्हणजे मी त्यातला तज्ज्ञ नाहीये, पण आमचे कार्यकर्ते मित्र सांगत होते आमच्या टीम मधले, की ज्या वर्षी भारत सरकारचा अर्थसंकल्प 24 लाख कोटी रुपयांचा होता, त्याच वर्षी उद्योगपतींना वारेमाप दिल्या जाणाऱ्या कर सवलती जर कमी केल्या आणि वेल्थ टॅक्स जर लागू केला, संपत्ती कर, तर त्या वर्षीचा अर्थसंकल्प 24 लाख कोटी रुपयांच्या ऐवजी 36 लाख कोटी रुपयांचा होऊ शकत होता. म्हणजे 24 लाख कोटी रुपयांच्या ऐवजी 36 लाख कोटी रुपये सरकारला खर्च करायला उपलब्ध होऊ शकत होते. आम्ही असं मांडू इच्छितो की कोरोना नंतरच्या संकटामध्ये सरकारी तिजोरी कडकडाट झालेला असतानाच्या काळामध्ये दारू विक्रीला पुन्हा परवानगी देऊन महसूल मिळवण्याचं स्वप्न बघण्यापेक्षा किंवा डिझेल पेट्रोलवरचा टॅक्स पुन्हा आणखी वाढवून महसूल वाढवण्याचं स्वप्न बघण्यापेक्षा या देशातले जे 1% अतिश्रीमंत नागरिक आहेत, अब्जाधीश नागरिक आहेत, कोट्याधीश नागरिक आहेत, त्यांच्या संपत्तीवरती संपत्ती कर जर 2% लागू केला, वेल्थ टॅक्स म्हणजे तो संपत्ती कर जर लागू केला, तर कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी जो पैसा सरकारला हवा असणार आहे, म्हणजे आज सरकारने जे 20 लाख कोटी रुपयाचे पॅकेज आणले ते नव्हे, त्याच्यामध्ये डायरेक्ट पैसा फार कमी मिळतोय, आधीच्या योजनांचाच त्याच्यात भरमार आहे. पण नागरिकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला दरमहा 7,000 रुपये किमान 4 महिने द्यावेत यासारख्या मागणींच्या सह आरोग्य क्षेत्रातल्या सगळ्या गरजा कोरोनाच्या काळातल्या पूर्ण करण्यासाठी पुरेशी रक्कम अतिश्रीमंतांच्या वरत्या 2% वेल्थ टॅक्स मधून उभी राहू शकते. हा झाला एक मार्ग. दुसरा मार्ग असा आहे की जो आम्ही अनेक वर्ष बोलतोय, मी डॉक्टर बाबा आढाव आम्ही अनेक वर्ष बोलतोय की भारत सोन्याच्या खरेदीमध्ये क्रमांक 2चा देश आहे. दरवर्षी सोन्याची खरेदी किती होते या बाबतीत जर नंबर लावला तर भारत हा 2 नंबरचा देश आहे. लक्षात घ्या की देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवरचा नागरिकांचा विश्वास जेव्हा कमी होतो तेव्हा नागरिकांची सोन्यातली खरेदी वाढते. हे सिद्ध झालेलं तत्व आहे. नागरिक बँकेत पैसे ठेवायला मागत नाहीत, नागरिक शेअर बाजारात पैसे गुंतवायला मागत नाहीत, नागरिक स्वतः काही धाडस करून आपलं उत्पन्न वाढेल अशा योजना आणू इच्छित नाहीत, कारण सरकारच्या विकास प्रक्रियेवरती त्यांचा विश्वास राहिलेला नसतो. अशा वेळेला नागरिक सोन्याची खरेदी अधिक करतात आणि भारत त्यामध्ये आघाडीवर आहे. आणि सोनं ही मृत गुंतवणूक असते, डेड इन्व्हेस्टमेंट असते. सोन्यात गुंतवलेला पैसा म्हणजे सरकारला विकास कामांपासून म्हणजे बंदिस्त केलेला पैसा, तो पैसा सरकारला विकास कामांच्यासाठी मिळत नाही. आमचं म्हणणं असं आहे किंबहुना सरकारची ती योजना आहे जी पृथ्वीराज चव्हाणांनी आमच्या मागणीला मधल्या काळात जो पाठिंबा दिला की जी सर्व धर्मीयांची जी देवस्थानं आहेत या देवस्थानांच्या मध्ये जे सोनं अडकून पडलेलं आहे हे सोनं गोल्ड बॉन्ड्स मध्ये गुंतवलं जावं. सरकारनं ते गोल्ड बॉन्डच्या माध्यमातून सोनं ताब्यात घ्यावं, त्याच्यावरती 2% व्याज द्यावं देवस्थानांना. आता त्यांना काहीच मिळत नाही, ते नुसतं सोनं पडून आहे देवस्थानांच्या तिजोरीमध्ये, त्यांना 2% व्याज द्यावं आणि याच्या माध्यमातून सरकारनं विकास कामांचा पैसा उभा करावा. देवस्थानांचा तर हे घेतलंच पाहिजे, परंतु नागरिकांना सुद्धा आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सोनं विकत घेऊन साठवण्याची प्रवृत्ती असू नये. जर सरकारनं गोल्ड बॉन्ड पॉप्युलर केले, त्याच्यातला बेनिफिट पॉप्युलर केला, तर नागरिक सुद्धा आपल्या घरातलं काही सोनं बाहेर काढतील. सोन्यातली गुंतवणुकीला मर्यादा आणल्या पाहिजेत, सोन्यातल्या गुंतवणुकीला प्रोत्साहन नाही दिलं पाहिजे, त्यांना त्याच्यापासून बाजूला केलं पाहिजे. हे केलं तरी सुद्धा सरकारजवळ पैसा उभा राहू शकतो. आणि तिसरा मुद्दा जो मी सांगेल तो असा आहे की नागरिकांची क्रयशक्ती वाढवणं हाच सरकारचा महसूल वाढवण्याचा सर्वात मोठा उपाय असतो.
ती केन्स इकॉनॉमी जी आहे की त्यानं एकदा सांगितलं होतं की तुम्ही लोकांना रोजगार द्या. काय रोजगार द्यावा हे जर तुम्हाला सुचत नसेल तर तुम्ही लोकांना आज खड्डे खोदायचं काम द्या आणि त्याची मजुरी द्या, आणि उद्या तेच खड्डे बुजवायची मजुरी द्या आणि त्याची मजुरी लोकांना द्या. लोकांच्या हातात पैसा जाऊ द्या. आणि त्यातलं एक सूत्र सर्वांनाच कळणारं सूत्र आहे, ते मी सांगतो की सरकारी कर्मचारी असतील, व्यापारी असतील, मोठे उद्योगपती असतील, एक श्रीमंत लोक असतील, श्रीमंत लोकांचा इन्कम जेव्हा वाढतो तेव्हा त्या इन्कम मधला 25% 30% एवढाच पैसा पुन्हा बाजारामध्ये येतो, कारण त्यांच्या बहुसंख्य गरजा आधीच पूर्ण झालेल्या असतात. पण शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर असे जे अनेक घटक आहेत, अथारी व्यावसायिक, यांच्या अनेक प्राथमिक गरजाच भागल्या गेलेल्या नसल्यामुळे जर त्यांच्या हातात पैसा आला, त्यांची क्रयशक्ती याना त्या प्रकारे वाढली, तर तो सर्व पैसा 100% पुन्हा बाजारामध्ये येतो त्यांच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी. आणि तो पैसा बाजारात आला की चलनवलन वाढतं, आर्थिक व्यवहार वाढतात, आर्थिक व्यवहार वाढले की मागणी वाढते, मागणी वाढली की सरकारचा महसूल वाढतो. त्याच्यामुळे या माध्यमातून, या 3 माध्यमातून अतिश्रीमंत नागरिकांच्या वरती 2% संपत्ती कर लावणं, सोन्यामधल्या गुंतवणुकीला प्रोत्साहन न देता गोल्ड बॉन्डच्या माध्यमातून ते सोनं आर्थिक व्यवहारांच्या मध्ये आणणं 2% व्याज देऊन, आणि शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर आणि असंघटित कष्टकऱ्यांच्या हातात थेट रक्कम जाणं, जेणेकरून त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि अर्थकारणाला चलनवलन मिळेल. मी तुम्हाला सांगतो की हे शक्य आहे. जरी कोरोनामुळे अर्थकारण ठप्प झालेलं असलं तरी जेव्हा हे आता चलनवलन बऱ्यापैकी अर्थकारणाचं सुरू झालेलं आहे, काही थोडे गोष्टी राहिलेल्या आहेत, ते जेव्हा सुरू होईल तेव्हा सरकारने जर अशा पद्धतीनं क्रयशक्ती कष्टकऱ्यांची वाढवण्याची भूमिका घेतली तर पुन्हा सरकारचा महसूल वाढेल, निश्चितपणे वाढेल. फक्त त्यासाठी सरकारची धोरणं ही निवडणुकीसाठी निधी पुरवणाऱ्या भांडवलदारांच्या भोवती फिरणारी जी आहेत त्याच्याऐवजी ती कष्टकऱ्यांच्याकडे नजर वळवणारी असायला पाहिजे. सर, हे सर्व मार्ग आपण सांगतोय. आपण सुरुवातीला बोललो की स्टे होम पासून कोरोनाचा प्रवास सुरू झाला. आता कोणीच म्हणजे स्टे होमच्या मानसिकतेत कोणीच नाहीये आणि राहताही येणार नाही असं चित्र आहे. पण दुसरीकडे अजूनही या रोगाबद्दलची भीती, शेजारी बसलेला व्यक्ती कोण असेल त्याच्याबद्दलचा संशय, हे सर्व कुठे ना कुठे प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. मग अशा सर्व परिस्थितीत आता स्टे होम सोडून बाहेर पडताना सेफ कसं राहायचं आणि कोरोना सहित सेफ कसं राहायचं, काय सांगा? तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय आणि खरं म्हणजे या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मला खूप बोलायची इच्छा आहे. सार्वजनिक जीवनामध्ये अलीकडच्या काळात कोरोना सोबत जगायला शिका असं वाक्य खूप ठिकठिकाणाहून, म्हणजे WHO न सांगितले, भारताच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितले, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा म्हणतात की कोरोना सोबत जगायला शिका. दुर्दैवानं आपली माध्यमं या प्रश्नांच्याकडे पुरेसं लक्ष देत नाही. माध्यमं ज्या ब्रेकिंग न्यूजच्या चक्रव्यूहात अडकतात त्याच्यामुळे अनेक महत्वाच्या गोष्टींच्याकडे अनेक वेळा दुर्लक्ष होतं. कोरोना सोबत जगायला कसं शिकायचं या बाबतीत मोठं प्रबोधन करण्याची गरज आहे. त्यातलं सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की समजा कोरोनावर औषध सापडलं, समजा कोरोनाची लस सापडली, म्हणजे आपले प्रश्न संपणार आहेत का? नाही संपणार. मी औषध निर्माण शास्त्राचा पदवीधर आहे आणि केवळ पदवीधर आहे असं नव्हे, तर माझ्या एका आंतरिक इच्छेपोटी मी त्या काळात शरीरशास्त्र, शरीर रचनाशास्त्र, औषधशास्त्र, औषधांचे शरीरावर होणारे परिणाम किंवा सूक्ष्म जीवशास्त्र अशा अनेक शास्त्रांचा त्या काळात खूप अभ्यास केला होता. त्याचा मला खूप आनंद आहे. मी तुम्हाला सांगतो की कोरोनाचं संकट अपवादात्मक नाही. मागच्या वर्षात तुम्हीच आठवून बघा की चिकनगुनिया आला होता, डेंग्यू आला होता, वेगवेगळे ताप आले, ज्याला आपण कधी डोंबिवली फिवर म्हणलं, कधी श्रीरामपूर फिवर म्हणलं, ते टायफॉइडचेच वेगवेगळे प्रकार होते. आधी गोष्ट जगण्याचा संघर्ष जसा माणसं करतायत तसाच जगण्याचा संघर्ष जीवाणू आणि विषाणू पण करतायत. तुम्ही जगण्याच्या संघर्षामध्ये एकच उपाय शोधलाय माणसानं
की आजारी पडलात की भरपूर औषधं खा, अँटीबायोटिक्स खा. मग भरपूर अँटीबायोटिक्सचा वापर झाला की ते जीवाणू आणि विषाणू सुद्धा काही काळानंतर त्यांच्या वकुवाप्रमाणे अभ्यास सुरूच असतो. आपण कुठल्या औषधाप्रमाणे मारले जातोय हे त्यांचाही अभ्यास सुरूच असतो. सहज कळणारं सांगतो की बरेच अँटीबायोटिक एखाद्या जीवाणूला मारतात. म्हणजे काय, तर त्या जीवाणूच्या भोवतीची सेलवॉल असते, जीवाणू म्हणतोय आम्ही, विषाणू नाही, जीवाणूच्या भोवतीची सेलवॉल असते, ही सेलवॉल वितळवणारे अँटीबायोटिक्स असतात. 4-5 वर्षे ते वापरली की जीवाणू 4-5 वर्षानंतर असा बदल घडवतो स्वतःमध्ये की आता त्या औषधानं त्या जीवाणूची सेलवॉल वितळली जात नाही किंवा विघटित होणं थांबतं आणि मग ते अँटीबायोटिक त्या पर्टिक्युलर जीवाणूवरती काम करत नाही, त्याचा रेझिस्टन्स वाढतो. आणि हे क्रमशः होत चाललेलं आहे. आणि त्याच्यावरचा उपाय फक्त आम्ही एवढाच सांगतोय की आणखी नवं अँटीबायोटिक शोधा, आणखी हायर अँटीबायोटिक शोधा. त्या हायर अँटीबायोटिकचे शरीरावरती अत्यंत घातक परिणाम तर होतातच, साईड इफेक्ट्स, परंतु ते नवं शोधण्याच्या प्रक्रियेत त्याची किंमत प्रचंड वाढते आणि आपण आणखी संकटात जातोय. कोरोना सोबत जगण्याचं म्हणजे आपली नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवण्याचा विचार करायचा. फार महत्वाचा मुद्दा आहे. सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत पुन्हा हा चर्चेला जायला हवाय हा मुद्दा. आपली प्रतिकार शक्ती कशी वाढवायची 2 पातळीवरती मी सांगतो. म्हणजे मी औषध निर्माण शास्त्रातला पदवीधरही आहे आणि थोडा त्यातला अभ्यासही केलाय, म्हणून मी डॉक्टर जरी नसलो तरी थोडा अधिकारवाणीनं मी त्याच्यावर बोलू शकतो. कोरोनाच्या संदर्भामध्ये तो विषाणू आहे आणि हे सिद्ध झाले अनेक ठिकाणी आता की तुम्ही जर ज्याची खूप जाहिरात झाली की बाहेरून आल्यानंतर तुम्ही हात धुवा साबणाने, त्याच्यातही सॅनिटायझरचा फार वापर करण्याची गरज नाही, हँडवॉशचा गरज नाही, साधा साबण वापरला तरी पुरतोय. जोपर्यंत तुम्ही हात धुत नाही तोपर्यंत तो हात चेहऱ्यावर फिरवू नका, चेहऱ्याकडे नेऊ नका. याच्याच जोडीला आपल्याला हे सांगितलं पाहिजे की तुम्ही जर 2 कप चहा पित असाल तर तो 2 कप चहा दिवसातून 4 वेळेला अर्धा कप प्या. मधल्या काळात थोडं गरम पाणी प्या. दिवसातून 3 वेळेला मिठाच्या कोमट पाण्यानं गुळण्या करा. कारण कोरोनाचा विषाणू नाकातून आणि घशामध्ये आधी सेटल होतो. तर तुम्ही त्याला जर तिथं स्थिर होऊ दिलं नाही तर तुमची पर्यायाने प्रतिकार शक्ती वाढणार आहे. पण त्याचबरोबर एक दीर्घकालीन प्रतिकार शक्ती जर आपल्याला वाढवायची असेल तर 3-4 गोष्टींच्याकडे आपल्याला इथून पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यावं लागेल. मी व्यक्तिगत पातळीवरच बोलतोय. काय? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नियमित व्यायाम केला पाहिजे. नियमित व्यायामानं जसं तुमचं हृदय नीट राहतं तसंच तुमची प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. तुम्ही किती मोठे होण्याचं स्वप्न बघा, तुम्ही किती पळापळ करा, तुम्ही किती दररोजच्या आयुष्याच्या जगण्याच्या लढाईसाठी किती मरमर करत राहा, पण तुम्हाला मजूर असो, क्लार्क असो किंवा प्रोफेसर असो, दररोज तुम्हाला 40 ते 45 मिनिटं व्यायामासाठी काढली पाहिजे. आता कोणता व्यायाम तुमच्या शरीराला सूट होईल ते ज्यांनी त्यांनी शोधायचं असते, ते काही मी इथे सांगणार नाही, पण एक व्यायाम. दुसरं, अलीकडच्या काळात ज्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, फास्ट फूड आहे, हातगाड्यावरती खाणं आहे, बाहेरचं खाणं आहे, घरामध्ये सुद्धा चमचमीत बनवून खाणं आहे. तुम्हाला तुमच्या आहारामध्ये फळं, ताज्या भाज्या याचा वापर वाढवावा लागेल. कारण तुम्ही जे बाहेर खाताय त्याच्यातून तुम्हाला फक्त फॅट आणि कार्बोहायड्रेट्स मिळत आहेत. आहारामध्ये प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स याचा अधिक तुम्हाला कसे मिळतील हे वाढवलं पाहिजे आणि ते तुम्हाला दूध, अंडी, फळं आणि भाज्या. त्याच तुम्ही आज बघून अनेक लोकचे आहार मी बघतो त्या म्हणजे आहारशास्त्रानुसार अजिबात ते नसतात. हा मुद्दा बोलण्याची गरज आहे सगळ्या याच्यामध्ये. आहार हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा जो आहे तो तुम्ही मानसिक दृष्ट्या स्थिर असले पाहिजे. आपण खूप स्पर्धेच्या मागे लागलोय, आपल्याला मोठं व्हायचंय, आपल्याला पैसे कमवायचे, हे स्वप्न जरूर बाळगा, त्यासाठी पळापळ करा. पण मोठं होण्यासाठी, अधिक पैसे मिळवण्यासाठी, परिस्थिती बदलवण्यासाठी पळापळ करत असताना, स्पर्धा करत असताना
मनामध्ये कुठेही असूया बाळगू नका. शेजारच्याकडे काय काय आहे त्याच्याबरोबर आपली तुलना करू नका. मानसिकदृष्ट्या स्थिर असणं, मानसिकदृष्ट्या स्टेबल असणं, सतत मनात असमाधान जी माणसं बाळगतात त्या माणसांची रोगप्रतिकारक शक्ती निश्चितपणे कमी होते. हे मी माझ्या औषध निर्माण शास्त्राच्या अभ्यासानुसार सांगू शकतो की जे माणसं सतत मनात असमाधान बाळगतात, विशेषतः शेजाऱ्याच्याकडे बघून असमाधान बाळगतात, मित्राकडे बघून असमाधान बाळगतात, ती माणसं त्यांची प्रतिकारशक्ती कमी राहते. त्यामुळे करा, पळा, पैसे कमवा, सगळं करा, पण मनात एक समाधान ठेवा. रोगप्रतिकार शक्ती दीर्घकालीन काळात जर वाढवायची असेल तर नियमित व्यायाम, खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं आणि दूध, अंडी. आता हे मी जे सुचवतोय, मला हे माहिती आहे की जी मजूर शक्ती आम्ही रस्त्यावरती पायी जाताना उपाशी मरताना बघितलेली, त्यांच्या समोर जाऊन ही सूचना करणं म्हणजे त्यांची क्रूर थट्टा करण्यासारखं, हे मला कळतंय. पण आपल्याला ही परिस्थिती निर्माण करावी लागेल की आज ना उद्या त्यांच्या ताटामध्ये सुद्धा भाज्या, फळं, अंडी असतील. नाही मटण मिळालं तर निदान अंडी तरी त्यांच्या ताटामध्ये असतील. ही परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल. त्यामुळे ह्या 3 गोष्टींच्या आधारे प्रतिकार शक्ती वाढवणं आणि सार्वजनिक आरोग्यामधली एक ज्याला आपण हायजीन म्हणतो ते हायजीन पाळणं. आपल्याकडे या बाबतीत फार दुर्लक्ष. म्हणजे नागरिकांचं तर आहेच, कुठेही आपण थुंकतो, कुठेही घसा खाकरतो, कुठेही शिंकरतो, या सवयी तर बदलाव्या लागतीलच. पण व्यवस्थेच्या पातळीवर सुद्धा, म्हणजे केवळ नागरिकांना दोष देऊन उपयोग नाही. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो डोळ्यावर येणार. पुणे शहरामध्ये जिथे जिथे भाजीपाल्याच्या मंडई आहेत त्या भाजीमध्ये जो कचरा निर्माण होतो तो कचरा शेतीच्यासाठी चांगलं खत असू शकतं म्हणून पुण्याच्या सबर्बन मधल्या उरुळी कांचन सारख्या, सासवड सारख्या परिसरातून 2 ट्रॉल्यांचे ट्रॅक्टर पुणे शहरात येतात, तो कचरा शिगोशीत भरतात आणि अक्षरशः जवळजवळ 20 किलोमीटर अंतर ते सगळा कचरा रस्त्यावरती सांडत 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 पुढे चाललेले असतात. याच्या बाबतीत नियम आहेत, कायदे आहेत, सोयीस्कर दुर्लक्ष होतं. किंवा शहरांच्या मधला जो मैला आहे हे मैला पाणी प्रक्रिया केल्याशिवाय नदीत सोडायचं नाही. या बाबतीत कायदे आहेत, पण हे कायदे पुरेसे पाळले जात नाहीत. पुण्याच्या मुठा नदीमध्ये सगळ्या पुणेकरांचं मैला पाणी अर्धवट प्रक्रिया करून येतं आणि तेच पाणी मग दौंड सारख्या मोठ्या शहरांच्या पर्यंत आणि मधल्या अंतरातली जी छोटी छोटी शहरं आहेत, गावं आहेत, त्यांना ते प्यायला वापरावं लागतं. मला असं वाटतं की सार्वजनिक आरोग्य आणि तिथलं जे हायजीन आहे, तिथली जी स्वच्छता आहे, या बाबतीत नागरिकांनी पण आणि महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा राज्य सरकार या यंत्रणांनी सुद्धा फार मोठे बदल घडवण्याची गरज आहे. आणि हे बदल आता खर्चिक नाहीत. विश्वंभर चौधरींनी परवाच त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये हे लिहिलंय की नवं तंत्रज्ञान येतंय, पर्यावरणाच्या क्षेत्रातलं प्रदूषण कमी करण्याच्या क्षेत्रातलं नवं तंत्रज्ञान येते आणि ते कमी खर्चिक आहे. पण कारखानदारांना ही सवय लावावी लागेल की तुमचा नफा थोडा कमी झाला तरी चालेल, पण पर्यावरण पूरक पद्धतीनंच तुम्हाला तुमचा कारखाना चालवावा लागेल. कारखानदार असतील, नागरिक स्वतः असतील आणि महानगरपालिका असतील, सर्वांनाच बदलावं लागेल. म्हणून तुमचा जो प्रश्न होता की कोरोना नंतरच्या जगात कसं जगायचं, सुरक्षित कसं राहायचं, त्याचं एक उत्तर कोरोना विषाणूचं स्वरूप लक्षात घेऊन आपल्या दैनंदिन जीवनामधला थोडंसं रिपीट करतोय, महत्वाचा मुद्दा असल्यामुळे, की 4 वेळेला थोडा थोडा चहा प्या, गरम पाणी प्या, मिठाच्या कोमट पाण्यानं गुळण्या करा, दररोज अर्ध लिंबू पाण्यामध्ये पिळून प्या, कारण लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढते. दीर्घकालीन प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करा, दूध, अंडी, भाज्या आणि फळं आहारामध्ये असू द्या, फास्ट फूड पासून लांब राहा, चमचमीत खाण्यापासून लांब राहा आणि जीवनात पुढे जाण्यासाठी भरपूर पळापळ करा, पण मनात समाधान ठेवा. असूया किंवा दुसऱ्याबद्दलचं एक तुलना करून त्याच्याबद्दलचा द्वेष बाळगू नका आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये आपल्या सवयी बदला. एवढं केलं तर कोरोनाच नव्हे तर कोरोना नंतरच्या काळात जे नवीन विषाणू येतील, नवीन जंतू येतील, त्यांचाही मुकाबला करण्याची शक्ती मानवी प्राण्यामध्ये निर्माण होईल. हे जर केलं नाही तर कोरोना नंतरचा जो
नवीन विषाणू येईल कोरोना, म्हणजे मी हे कल्पना मानतोय की जो येईल कोरोना तो याच्यापेक्षा अधिक घातक असेल आणि तिथं हे मग उपाय टिकणार नाही. तुमची प्रतिकारशक्ती वाढणं हेच त्याला उपाय आहे. धन्यवाद सर. आपण प्रजापत्राच्या सर्व प्रेक्षकांसाठी, वाचकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती दिली. आता समाजवाद सहकार या तत्वांचा पुन्हा वापर करून सरकार काय काय भूमिका घेईल ते आपण पाहूया. पण त्यासाठी समाजाला थांबता येणार नाही. आपण आपल्या व्यक्तिगत पातळीवर काय करू शकतो आणि काय काय बदल करायचे ते आपण स्वतः घडवूया आणि कोरोना सहचा आपला सर्वांचा प्रवास करूया. परे सर, आपले पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.